पुन्हा एकदा एक जी योजना आहे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजना ही देखील बंद होण्यासंदर्भातलं जे काही ट्विट आता अंबादास दानवेंनी केलेलं आहे त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, एखादी योजना बंद विभागाची करायची हे निर्णय ते संबंधित मंत्री घेतात. नव्यानं चालू करायची असेल ते देखील संबंधित मंत्री घेतात. पण सुंदर शाळा बंद झाली की नाही योजना मला माहित नाही. पण निपुण शाळा म्हणून देखील नवीन एक योजना आलेली आहे. त्याचं ट्विट अंबादास दानवेंनी कुठे गेलं? त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून हा सगळा उत्साह आहे. एकदा हरल्यानंतर परत 4.5 वर्ष गप पडेल त्याच्यात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या योजना ह्या वेगाने बंद केल्या जातात अशी चर्चा आनंदाचा शिधा असेल. आता शिवभोजन थाळी देखील बंद होणार अशा पद्धतीची चर्चा होती. ती बंद केली का? एखादी योजना चांगल्या पद्धतीनं चालू केलेली असेल तर ती चालू ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच शिंदे साहेबांनी जी ऐतिहासिक योजना माझ्या महिला भगिनींसाठी सुरू केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ती देखील बंद होणार म्हणून काही लोक सांगत होते. ती बंद झाली का? ती देखील काल पुण्यामध्ये साहेबांनी स्पष्ट केलं की ती योजना देखील कुठेही बंद होणार नाही. त्याच्यामुळे निवडणुका आल्यामुळं काही लोक अलर्ट मोडवर आहेत. त्यांना फक्त महायुतीच्या सरकारमधल्या लोकांची बदनामी करायची आहे, आपापसात वाद लावण्याचा बालिश प्रकार करायचा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.